नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताना करायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हा भाग पाहणार आहोत. पण हा भाग पाहताना मुलांच्या मनामध्ये जे बरेच काही डाऊट असतात, म्हणजे परिमेय संख्या नेमकी कुणाला मानायची, छेदात शून्य असेल तर अपरिमेय, शून्य नसेल तर परिमेय. पण एवढंच नियम बघून आपल्याला थांबून चालणार नाही. यापेक्षाही बऱ्याच काही गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. कारण बऱ्याच वेळेला या भागामध्ये समजा 22/7 सारखी संख्या असेल तर तिला छेदात 7 आहे, छेदात शून्य नाही, छेदात शून्य नाही 7 आहे, मग तिला परिमेय मानावी का? नाही मित्रांनो, आपण चुकीचं बघतोय. नेहमी आपल्याला अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतंय. आपल्याला त्याविषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे. चला तर आज डिटेलमध्ये माहिती घ्या. आज आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हा भाग, कर्निस्थ परिमेय संख्या, साध्या परिमेय संख्या आणि दशांश परिमेय संख्या अशा 3 भागामध्ये या परिमेय संख्यांचा आपण अभ्यास करणार आहे. चला तर या भागाला सुरुवात करूया. परिमेय संख्या पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे परिमेय संख्येच्या छेदात कधीही शून्य येत नाही. शून्य सोडून काही असेल तर त्याला परिमेय म्हणायचं. पण त्यामध्ये एक जो पण आहे तो आपण बघूया. समजा एखादी संख्या आहे 1/4, छेदात शून्य नाही, शून्य नाही, मग याला म्हणायचं आपण परिमेय. बरोबर, याला परिमेय आपण म्हणायचं. इवन जर आपल्या ह्याच्यामध्ये शून्य जरी असेल तरी त्याला आपण परिमेय म्हणायचं. कारण शून्याच्या छेदात नेहमी 1 असतो, कुठल्याही संख्येच्या छेदात 1 असतो. समजा फक्त 2च असेल तरी याला परिमेय म्हणा. का तर छेदात हा 1 नेहमी असतोच असतो, यालाही परिमेय म्हणायचं. -3/4 असं जरी काय असेल तरी त्याला परिमेय म्हणायचं. -5 असेल फक्त तरी त्याला परिमेय म्हणायचं. या सगळ्या संख्या या परिमेय संख्या आहेत. या आपण जो भाग बघालोय या साध्या परिमेय संख्या बघालोय. साध्या परिमेय संख्या बघत असताना या सगळ्या संख्या असतील तर त्यांना परिमेय संख्या म्हणायचं. का म्हणायचं? तर या संख्यांच्या छेदामध्ये शून्य नाही. या संख्यांच्या छेदामध्ये शून्य नाही. दुसरी एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता अनेक संख्या देतो तुम्हाला, 22/7. 22/7 ही संख्या परिमेय आहे का? तर नाही, ही संख्या अपरिमेय आहे. आता तुम्ही म्हणणार या छेदात शून्य आहे का? म्हणजे कसं? हे बघा, समजा एखाद्या संख्येच्या छेदात 5/0 असं असेल तर ती अपरिमेय. -2/0 असेल तरी ती अपरिमेय. छेदात शून्य आहे, अपरिमेय. कधी तर चुकून असं आलं जरी की 5/6 6 असं असेल तरी काय होणार? 6 - 6 शून्यच होणार. म्हणजे हिथं सुद्धा शून्य होणार. या सगळ्या अपरिमेय आहेत. या सगळ्या अपरिमेय आहेत. पण 22/7च्या छेदात शून्य आहे का मित्रांनो? नाही ना. ही 22/7 आपल्याला माहित आहे पायची किंमत आहे. पायची व्हॅल्यू किती? 22/7. मग ही 22/7 परिमेय आहे का अपरिमेय आहे? तर मित्रांनो अपरिमेय आहे. आता का अपरिमेय आहे? छेदात 7 असून सुद्धा का अपरिमेय आहे? त्यासाठी आपण अर्धवटच नियम लक्षात ठेवलो. तो नियम म्हणजे छेदात शून्य असेल तर अपरिमेय आणि छेदात शून्य नसेल तर परिमेय. असा अर्धवट नियम न लक्षात ठेवता अनेक त्या नियमाला एक बाजू जोडा. ती म्हणजे ती संख्याला ज्यावेळी भाग घालवला जातो त्यावेळी भाग घालवताना ती संख्या थांबत नाही. भाग पुढे कंटिन्यू चालूच राहतो. म्हणजे कसं ते समजा या 4 न 1 ला भाग घालवायचा. भाग जातो का? नाही. पॉइंट घ्यायला पाहिजे. बरोबर, 0 पॉइंट घेतला, वरती 0 दिला. 4 न 10 ला भागा, 4 दोन्ही 8, पुन्हा राहतील 2, परत 0 दिलो, 4×5 = 20. 4×5 = 20. भाग गेला, भाग जातोय आणि थांबलं ना, संपलं, भाग संपला ना, म्हणून याला म्हणायचं परिमेय संख्या. ओके, याला परिमेय संख्या म्हणायचं. का तर भाग जातो, भले पॉइंटात गेला तरी भाग जातो आणि ते तिथं थांबतंय. थांबलं, परिमेय संख्या. आता हा जो भाग बघत आहे यालाच आपण म्हणतोय दशांश परिमेय संख्या.
दशांश परिमेय संख्या. पहिला भाग बघितलो आपण साध्या परिमेय संख्या, दुसरा भाग बघतोय दशांश परिमेय संख्या. आता दशांश परिमेय संख्या म्हणजे कुठल्या संख्या ते समजून घेऊया, म्हणजे ह्या पायच्या व्हॅल्यूकडे आपल्याला जाता येईल. दशांश परिमेय संख्या म्हणजे काय? 0.25 परिमेय संख्या. जी संख्या पॉइंट नंतर थांबतय त्याला म्हणा परिमेय संख्या. म्हणजे ह्या सगळ्यांची व्हॅल्यू आपण काढू शकतो. इकडची व्हॅल्यू आपण काढू शकत नाही, ही काढू शकत नाही, ही व्हॅल्यू काढू शकतो. कसं ते सांगतो. 3.6666 असेल तरीही परिमेय, रिपीटिंग आहे, एकसारखंच रिपीटिंग आहे, 6 जाते, 6 पुन्हा पुन्हा आले तरी त्याला परिमेय म्हणायचं. ज्या संख्येच्या दशांश चिन्हानंतर ज्यामध्ये पुढं अंक एकसारखेच येत राहतील, अंक बदलणार नाहीत, बदलले तरी तो एक गटच पुन्हा पुन्हा येईल, एकसारखेच अंक येतील, त्यावेळी त्याला म्हणायचं परिमेय संख्या. आणि एखादं उदाहरण घेतो. 0.235 असं पुन्हा पुन्हा येत असेल तरी त्याला म्हणायचं परिमेय संख्या. आता हा 235 जो आहे तो आपण लिहिताना असं लिहितोय 235, त्याच्यावर बार लिहितोय, याचा अर्थ आवर्ती चिन्ह लिहितोय. आवर्ती चिन्ह लिहिल्यानं ही संख्या पुन्हा पुन्हा तोच गट येतोय हे सिद्ध होते. बरोबर? हेच आपल्याला 3.666 लिहायचं आहे. तेच कसं आपण लिहू शकतोय 3.6 लिहून 6च्या डोक्यावर आवर्ती चिन्ह दिलं, आवर्ती बाळ दिला तरी ती संख्या आपल्या लक्षात येते की ती पुढे रिपीट होत राहते. बरोबर? पण इथं असं होत नाही मित्रांनो, इथं असं होत नाही. या ठिकाणी या संख्या एकतर पूर्ण संपतात किंवा पुढे रिपीट होत राहतात. पण इथं तसं होत नाही मित्रांनो. ह्या 22/7 ला छेदात शून्य नसून सुद्धा, छेदात शून्य आहे काय? नाही. छेदात शून्य नसून सुद्धा याला परिमेय संख्या मानलं जात नाही, अपरिमेय संख्या मानलं जातं. कारण पायची व्हॅल्यू ही 22/7 जरी असली तरी आपण पर्यायी व्हॅल्यू घेतोय. पायची पर्यायी व्हॅल्यू घेतोय 3.14 वगैरे काहीतरी. तर ही मित्रांनो चुकीची व्हॅल्यू आहे. 3.14 ही ऍक्युरेट व्हॅल्यू नाही, अप्रॉक्सिमेटली मानलेली व्हॅल्यू आहे. अप्रॉक्सिमेटली परफेक्ट व्हॅल्यू 3.14 नाही. मग परफेक्ट व्हॅल्यू काय आहे चला काढूया. 22/7 ला भागा, 7 ला भागा काय होईल? 7 त्रिक 21, राहिला 1 पॉइंट दिलो, 0 दिलो, 7 एके 7, राहिले 3, परत 0 दिलो, 7 चोक 28, राहिले 2, परत 0 दिलो, 7 दोन्ही 14, राहिले 6, परत 0 दिलो, 7 ती 8 56, राहिले 4, परत 0 दिलो, 7 5 35, राहिले 5, परत 0 दिलो, 7 7 49, राहिला 1, परत 0 दिलो. असं जर मित्रांनो मी काढत राहिलो ना, दिवसभर जरी काढत राहिलो तरी हे थांबत नाही, तरी हे सुरूच राहतं. हे कधीच संपत नाही, हे संपत नाही. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये इथंही संपत नव्हतं, हेही दिवसभर काढत राहिलो असतो तरी संपलं नसतं. पण यामध्ये एकच अंक किंवा इथं एकच गट पुन्हा पुन्हा रिपीट झालाय. हा 235 235 235 हा एकच गट रिपीट झालाय. हिथं तसं होत नाही मित्रांनो. हिथं नेहमी संख्या वेगवेगळी येत राहते. वेगवेगळी संख्या येत असेल, कधीच एकसारखा गट येत नसेल किंवा एकच संख्या जर रिपीट होत नसेल, एकसारखा गट येत नसेल तर त्याला आपण अपरिमेय संख्या असं म्हणायचं. लक्षात आलं मित्रांनो? म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे छेदात शून्य नसला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी त्याला भाग जातो त्यावेळी भागल्यानंतर ते रिपीट होताना रिपीट झालं, व्यवस्थित रिपीट झालं, एकच संख्या पुन्हा पुन्हा आली तर त्याला परिमेय म्हणायचं. आणि ती जर संख्या वेगवेगळी येत असेल तरी त्याला अपरिमेय म्हणायचं. दशांश अपरिमेय कळलं? दशांश परिमेय म्हणजे संख्या थांबते तरी किंवा तीच संख्या रिपीट होत राहते. एकच संख्या किंवा एक संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत राहतो, त्याला म्हणायचं दशांश परिमेय संख्या. आणि एक संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत नसेल, वेगवेगळ्या संख्या येत असतील तर त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. सोपं आहे ना मित्रांनो? कळलं?
हे झालं साध्या परिमेय संख्या, हे झालं दशांश परिमेय संख्या. आता पुढचा भाग बघूया. पुढचा भाग आहे तो म्हणजे कर्निस्थ परिमेय संख्या. कर्निस्थ परिमेय संख्या. कर्निस्थ म्हणजे काय? कर्णी म्हणजे काय? आपल्याला माहित असलेली कर्णी वेगळी, ती कर्णी सोडून द्या. ही कर्णी बघा. या कर्णीमध्ये कर्णी म्हणजे असं वर्गमुळात 16 वगैरे असेल, याला म्हणायचं कर्निस्थ परिमेय संख्या. म्हणजे काय? वर्गमुळात 16 याची व्हॅल्यू काय? 4. याची व्हॅल्यू काय? 4. पूर्णांक येतोय ना, पूर्णांक येतोय. ज्या कर्णीचं उत्तर पूर्णांक येतं त्याला म्हणायचं कर्निस्थ परिमेय संख्या. समजा वर्गमुळात 8 असेल, घनमुळात 8 असेल, वर्गमुळात 8 येणार नाही, घनमुळात 8 असेल, घनमुळात 8 ह्याची व्हॅल्यू काय येणार? 2. ह्याची व्हॅल्यू काय येणार? 2. म्हणजे ह्याची व्हॅल्यू पूर्णांकात येते, पूर्णांकात येते, म्हणून ह्याला म्हणायचं परिमेय संख्या, कर्निस्थ परिमेय संख्या. समजा या ठिकाणी 0.25 वर्गमुळात 25 असेल तरी सुद्धा चालेल. का? तर याची व्हॅल्यू 5 येते, बरोबर. पण मला सांगा, इथं जर मी घनमुळात 16 घेतलो, घनमुळात 16, आता मला सांगा 16 कोणाचा घन आहे का? कोणाचाच घन नाही. आहे का घन? नाही. घनमुळात 3 घेतलो, कोणाचा घन आहे का? घनमुळात 5 घेतलो, कोणाचा घन आहे का? आता या ज्या संख्या आहेत, या संख्या कुणाचाच घन नाही, या संख्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. आता तुम्ही म्हणणार घन नाही म्हणून अपरिमेय काय? नाही. तर जर तुम्ही याला बाहेर काढलं, घनमूळ चिन्हातनं बाहेर काढलं तर काय होतं? घनमूळ चिन्हातनं बाहेर कसं काढायचं माहित आहे ना तुम्हाला? तुम्हाला पाहिजे तर घनमुळाचं प्रकरण आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, ती पाहिजे तर बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल घनमुळात ह्याला बाहेर कसं काढायचं. ह्याला जर बाहेर काढलं तर बाहेर काढताना पॉइंट मध्ये येत राहतं आणि तो पॉइंट कधीच संपत नाही, सुरूच राहतं, पॉइंटात येत राहतं, सुरूच राहतं. म्हणजे हे जसं बाहेर आलं, हे जसं असं चालूच राहतं ना दिवसभर, तसं हेही दिवसभर सुरू राहतं. त्यामुळं याला म्हणायचं अपरिमेय संख्या आणि ह्यांना म्हणायचं परिमेय संख्या. कळलं? साध्या भाषेत सांगतो, साध्या भाषेत. ज्या संख्येच्या छेदात 0 आहे किंवा ज्या संख्येच्या छेदात 0 आहे किंवा शून्यासारखी व्हॅल्यू आहे त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. आणि ज्या संख्येच्या छेदात 0 नाही, 0 सोडून इतर संख्या आणि भागल्यावर भाग पूर्ण जातो किंवा रिपीट होतंय, पण रिपीट होताना ते संपतंय, कुठेतरी थांबतंय किंवा एकच अंक पुन्हा पुन्हा रिपीट होतोय, अशा वेळी त्याला म्हणायचं परिमेय संख्या. आणि जर छेदात 0 असेल किंवा भागल्यावर ती संख्या पुन्हा पुन्हा वेगवेगळी येत असेल तर त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. ओके. दशांश परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या दशांश चिन्हानंतर अंक थांबतात किंवा रिपीट झाले तरी ते अंक एकसारखे रिपीट होतात किंवा त्या संख्येचा गट एकसारखाच गट रिपीट होतो, त्यावेळी त्याला म्हणायचं परिमेय. आणि एकसारखा गट रिपीट होत नसेल, वेगवेगळ्या संख्या जर रिपीट होत असतील तर त्याला म्हणायचं अपरिमेय. ओके. कर्निस्थ परिमेय म्हणजे काय? ज्या कर्णीचं उत्तर पूर्णांकात येतं त्याला म्हणायचं कर्निस्थ परिमेय संख्या. मग ते कसंही असू दे, पूर्णांकात आलं पाहिजे. ज्या कर्णीचं उत्तर पूर्णांकात येत नाही त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. सोपं आहे ना मित्रांनो? काय अवघड आहे काय? किती सोपं आहे. लक्षात राहील आपल्या. काही तुम्हाला याबद्दल डाऊट असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे, माझा फोन नंबर आहे, मला कॉल करू शकता किंवा आमचा पत्ता आहे, पत्ता दिलेला आहे, येऊ शकता भेटायला. याबद्दल कुठलाही डाऊट असेल तुम्ही कधीही कॉल करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आम्ही तुम्हाला त्या उत्तराबद्दल पुरेशी माहिती देऊ. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण आम्ही या चॅनेलवर आपल्यासाठी वेगवेगळ्या गणितातल्या शॉर्ट ट्रिक घेऊन येत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅनेलवर ऑथेंटिक माहिती मिळत असते. त्यामुळं या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.